पाहताय खरा सामना न्यूज, माध्यम डिजिटल, बातमी अस्सल। सोलापूर शहरातील वाहतूक पोलिसांकडून नागरिकांशी नम्र आणि सौजन्यपूर्ण वर्तन व्हावे, कारवाई अधिक पारदर्शक व्हावी तसेच गैरवर्तनाच्या तक्रारींना आळा बसावा यासाठी वाहतूक शाखेने महत्त्वाचं पाऊल उचलले। मुख्य वर्दळीच्या चौकांमध्ये कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक कर्मचाऱ्यांना आता बॉडी वॉर्न कॅमेरे देण्यात येणार असून नागरिकांशी सौम्य भाषेत वागण्यासह कर्तव्य बजावताना पालन करावयाच्या 7 मार्गदर्शक सूचना नव्यानं नियुक्त सहाय्यक पोलीस आयुक्त मनोज यादव यांनी जारी केल्यात। शहर वाहतूक शाखेच्या उत्तर विभागातील अंमलदार युवराज पवार यांचा पैसे स्वीकारतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती। त्यानंतर बुधवार दिनांक 5 रोजी हवालदार राजेंद्र खाडे यांनी एका दुचाकी स्वाराशी शिवीगाळ केल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर प्रसारित झाला। या 2 घटनांच्या पार्श्वभूमीवर सहाय्यक पोलीस आयुक्त मनोज यादव यांनी शहराच्या उत्तर व दक्षिण विभागातील वाहतूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन शिस्त, वर्तन आणि कायदेशीर कारवाईबाबत स्पष्ट सूचना दिल्या। यादव यांनी वाहनधारकांशी नेहमी नम्रतेने संवाद साधावा, कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार किंवा गैर आर्थिक व्यवहार करू नये, कारवाई पारदर्शक पद्धतीने करावी आणि सार्वजनिक ठिकाणी प्रत्येक हालचालींचे चित्रीकरण होण्याची शक्यता लक्षात घेऊन आक्षेपार्ह भाषा व वर्तन टाळावे असं निर्देश दिलेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.